त्यानंतर पाहिलं तर वेलकम खोपोली, त्यानंतर HP पंप पेट्रोल पंप, त्यानंतर मस्त मालवणी स्वाद हॉटेल, रिलायन्स पंप, निदा एंटरप्राइजेस, नजराना फोटो स्टुडिओ, सात रोहेकर, नूर केबल नेटवर्क, अब्बास भाई सुर्वे, मजेसी एंटरप्राइजेस आणि नसीम भाई कॅटरर्स. नक्कीच यांचा या स्पर्धेमध्ये एक स्पॉन्सर म्हणून नक्कीच चांगला हातभार लागलाय. फॉर्च्यून इव्हेंटची संपूर्ण टीम जोडली गेली आपल्यासोबत आणि त्यानंतर पाहिलं तर आपले हे सगळं आयोजन कमिटीचे मेंबर्स. मॅचला होती सुरुवात 5 ओव्हरची मॅच. पहिला गोलंदाज आतिफ असेल बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल अतिशय वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 ओव्हरची बाज आणि या पाहिलं तर स्पर्धेमध्ये खेळताना या मैदानामध्ये या ASC हॉलच्या या स्पर्धेमध्ये खेळताना दोन्ही संघ अगदी एकजूट म्हणून मैदानामध्ये आलेत. जबरदस्त मॅच रंगणार, यामध्ये तिला मात्र शंका नाहीये. बॅटिंग करणारा पाहिलं तर CSC हाल संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ आपण पाहतो सांगडे संघ. सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. शहानवाज आणि अब्रारची जोडी. पुढील बॉल बॅटची एज लागली का नाही, परंतु वाईट दिल्या पंचांनी ते जरूर. दोन पंच मैदानामध्ये आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये अर्थातच असतील ते हरेश कराळे सर आणि त्याचबरोबर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये संदीपजी गायकवाड सर. आसिफजी कर्जेकर यांच्याकडून पाहिलं तर 3 बॉल 3 सिक्स आणि 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. चांगला असं बक्षीस इथं लावलं गेलंय. पुढील बॉल स्ट्रेट डाऊन, नक्कीच फटका खेळण्याचा केला प्रयत्न. फिल्डर चेस डाऊन करतील परंतु बॉल जाईल मंडळांच्या बाहेर. मिळतील धावा 4. या स्पर्धेमधील CSC हाल संघाच्या माध्यमातून आलेला त्यांच्या इनिंग मधला पहिला चौकार. मैदानामध्ये या पाहिलं तर आजच्या या मॅच मध्ये नक्कीच एक गोष्ट महत्वाची ठरणार. षटकार कोणत्या संघाच्या बाजूने जास्त लागणार. अर्थातच CSC हाल संघ हा सुद्धा पाहिलं तर षटकारांचा बेतात बादशाह. अर्थातच शहानवाजची बॅटिंग पाहायला बरेच प्रेक्षक येत असतात. आजही शहानवाज यांची बॅटिंग पाहायला बरेच प्रेक्षक जरूर आलेत. पुढील बॉल पुन्हा एकदा लॉर फुल टॉस बॉल होता, त्यालाही पाहिलं तर फिल्डरला ब्रेक डाऊन करून बॉल जाईल. दुसरा बॉल जाईल बॅक टू बॅक. दुसरा शहानवाज यांच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त चौकार. आणि त्याचबरोबर अखिलजी दुसते यांच्याकडून 3 बॉल 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 षटकारांसाठी 500चं कॅश प्राइज. मारलं जाईल का, नक्कीच जे पाहायला मिळेल. करता तर पहिला तर 2 बॉल 2 चौकार मारत, तिसरा येणार का. अपील केली गेली आहे, जोरदार अपील, लाऊड अपील पाहायला मिळाली. बॉल पाहिलं तर वाईड आहे, 45 वाईड बॉल. या वाईटच्या मध्ये धावफलकाची स्थिती आपण पाहिली तर 10 धावा झाल्यात. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅचसाठी चालू असलेली मेहनत जबरदस्त फटका पाहायला मिळाला. अगदी अप्पर कट करण्याचा केलाय प्रयत्न आणि ठोकलाय पाहिलं तर आज चौकार.
3 बॉल 3 चौकार मारले, 2 वाईड आणि 14 धावा धावफलकावर. सन्माननीय हनीफजी सरांना विनंती असेल सर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय हनीफ सरांना विनंती असेल सर या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलं तर अमन स्पोर्ट्स हॉल आयोजित ही स्पर्धा मुरहम मुर्तुजा राऊत व मुरहम मुर्तुजा खारकर स्मृती चषक आणि या चषकामध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. मागील बॉलवर चौकार आला, चौकारानंतर आपण पाहिलं या बाटाराने अर्थात शहानवाज यांनी 3 बॉल 3 चौकार ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग. सन्माननीय अमजदजी राऊत साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय अमजदजी राऊत आइए आपका तहे दिल से हम स्वागत करते हैं. तीन बॉल 3 चौकार आले त्यानंतरचा गोलंदाजाने केलेला कमबॅक. आती बॉलिंग ट्रॅकवर सांगडे संघाकडून बॉलिंग करतात. अर्थात पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 ओव्हरची मॅच आणि या स्पर्धेमध्ये एससी हाल संघाने जे आयोजन नक्कीच आखलंय त्या आयोजनाचा लाभ घेण्यासाठी दोन्ही टीम मैदानामध्ये उतरल्या चॅम्पियन बनण्यासाठी. परंतु पहिली मॅच जिंकायचे प्रत्येकाचं स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये खेळायचं आणि या स्पर्धेमध्ये खेळताना पहिली मॅच रंगतदार त्यांची. यानंतर जबरदस्त गुड लेंथ स्पॉटला बॉल पडलाय. पडल्यानंतर विकेट किपरच्या बॉल हातामध्ये जाऊन विसावला सुद्धा. बॉल जाईल तर अगदी पाहिलं तर डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल बॅटिंग करणारा सीएससी हाल संघ धावसंख्या झाली ती 14 धावसंख्या आणि आतापर्यंत कोणती विकेट मैदानाच्या बाहेर नाहीये. जमिनीच्या बाजू म्हणावे लागेल परंतु दोन्ही टीमला तंबी असणार आहे. वेळेवर आपला खेळ संपवायचा आहे. वेळेचं बंधन या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला आहे. मग पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एक ओव्हरची पाहिलं तर आपण पेनल्टी अर्थातच षटक कापात केलं होतं आणि षटक कापात झाल्यानंतर जर पाहायला गेलं दुसरी मॅच चालू आहे ते अर्थातच सीएससी हाल संघ जो बॅटिंग करतोय आणि टॉस जिंकणारा पाहिलं तर सांगडे संघ पहिलं फिल्डिंग करतोय. 1 ओव्हर 14. कम ऑन डीजे. सरचे स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्या आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच भेट देण्यासाठी सन्माननीय मुनाफजी पटेल साहेब आलेत. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. फुलर लाईनचा बॉल अगदी वस्ट हाईट बीमर स्वरूपामध्ये होता. पंचाचा लगेच डिसिजन आलाय नो बॉल असेल आणि नो बॉल नंतर शहानवाजसाठी पाहिलं तर असेल तर अर्थातच फ्रीटचा बॉल. नो बॉल प्लस पाहिलं तर धावलेली 1 बायच्या रूपामध्ये 1 धाव. इथे मिळतील धावा 2 आणि या 2 धाव्यानंतर स्ट्राईक एंडला असणारच शहानवाज खेळाडू. मुनाफजी पटेल साहेब आले त्यांचा आपण या स्पर्धेमध्ये आपण नक्कीच या ओव्हर नंतर करूया आपण सहर्ष त्यांचं सन्मान करूयात. एक चांगल्या दर्जाचं व्यक्तिमत्व मुनाफजी पटेल साहेब आहेत. त्यासोबत हनीफजी राऊत सुद्धा आहेत. त्याचनंतर पाहिलं तर आसिफजी करजेकर साहेब हे तिन्ही अतिथी मान्यवर उपस्थित आहेत. त्यांचा आपण या ओव्हर ब्रेक नंतर नक्कीच सन्मान करणार आहोत. फ्रीटचा बॉल आणि या फ्रीटच्या बॉलवर अगदी चांगल्या प्रकारे बॅटिंग करावी लागेल. समोर बॉल टाकला स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवला फिल्डरच्या डोक्यावरून अगदी कमालीचा फटका गेला सीमा पार. आलाय बिग हिट मायटी षटकार. पहिल्या षटकाचा खेळ जिथे संपला त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जी जबरदस्त बॅटिंग करतायत अर्थातच शहानवाज. 3 चौकार आणि 3 चौकारानंतर हाफ ठोकलेला षटकार. हा षटकार पाहिला तर गेला तो अर्थातच पाहिलं तर लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली बॅटिंग गोलंदाज मोहसिनच्या विरुद्ध केलेलं आक्रमण. 3 बॉल 3 विकेटसाठी साबिर मुकरे यांच्याकडून पाहिलं तर प्राइस सुद्धा आलंय.
यानंतर पुन्हा एकदा पहिल्याचा फटका खेचलाय मिड विकेटच्या ठिकाणी डीप मध्ये बॉल चालला गेला फिल्डर आहेत तैनात पकडला जाईल बॉल आणि बॉल पकडल्यानंतर फक्त मिळेल ती फक्त सिंगल एकेरी धाव या एकेरी धावेच्या मध्ये धावफलकामध्ये नांदी होते धावफलक पोहोचतोय 23 वर अतिथी मान्यवर नक्कीच या आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत मुनाबजी पटेल साहेब त्यासोबत पाहिलं तर हाडीपजी राऊत साहेब त्याबरोबर पाहिलं तर आसिफजी करजेकर साहेब अतिथी मान्यवरांचं करूयात आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून या आयोजकांच्या माध्यमातून व्हाईट बॉल आलाय अर्थातच पाहिलं तर व्हाईट बॉल आला आणि या व्हाईटच्या मदतीने आता नक्कीच धावफलकाची पुन्हा एकदा एकनी भरारी घेते या धावा वाचवाव्या लागतील मोहसिनच्या विरुद्ध पाहिलं तर इथे बक्षीस लावलंय मोहसिनसाठी बक्षीस लावलं गेलंय अर्थातच पाहायला गेलं तर आपण बक्षीस लावणार आहे साबिरजी मुकरी साहेब 3 बॉल 3 षटकार चौकारासाठी सुद्धा बक्षीस आहे यानंतरचा बॉल पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज जरूर लागले फिल्डर प्रयत्न करतील शर्तीच्या दरम्यानच्या वेळेमध्ये दोन्ही बॅटरने घेतल्या तिथे 2 धावा कंप्लीट आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकाची स्थिती पुन्हा एकदा पाहिली तर चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचली आहे सन्माननीय अल्ताबाई सुद्धा अल्ताफ सर सुद्धा नक्कीच इथे उपस्थित आहेत त्यांचं आपण स्वागत करू खरं तर आयोजक आहेत आणि आज पाहिलं तर जबरदस्त असं त्यांचं रूप पाहायला मिळतंय एक चांगल्या दर्जाचं आयोजन पाहायला मिळतंय हाल संघ आणि त्याचबरोबर एएससी हाल संघ आणि क्रिकेटचं नातं अगदी पाहिलं तर जीवापाठ नक्कीच क्रिकेटला जपलं जातं आणि बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्या एकनी ऍड होते टीमच्या टोटलमध्ये 27 धावा खरं तर कौतुक करावं लागेल एएससी हाल संघाचं अमन स्पोर्ट्स क्लब हाल संघ नक्कीच या संघाचं नाव आणि जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये हा संघ उतरतो तेव्हा फक्त क्रिकेट आणि क्रिकेटवरचं प्रेम पाहायला मिळतं त्यांची जी स्पर्धा पाहायला मिळते अर्थात या मैदानामध्ये मुरहम मुर्तुजा राऊत व मुरहम मुर्तुजा खारकर स्मृती चषक सत्तावीस धावा यानंतरचा बॉल फुलर लाईनचा बॉल त्याला पाहिला तर खेचण्याचा नक्कीच पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने एक जबरदस्त फटका जाईल सीमा पार शहानवाज ठोकतात अजून एक चौकार काय जबरदस्त बॅटिंग सन्मान आपण नक्कीच या एका इनिंग नंतर करणार अर्थातच विनर वर्सेस विनरची दुसरी मॅच असणार आहे विनर वर्सेस विनरची दुसरी मॅच असणार आहे त्यामुळे पाहिलं तर पहिल्या मॅचला जिंकलेला राधाकृष्ण सावरळी संघ यांना विनंती असणार आहे आपण कुठेही दुसरीकडे जाऊ नये 2 षटकांचा खेळ संपला 31 धावा झाल्या समोर पाहिला तर जो बॉलिंग करणारा संघ अर्थात सांगळे संघ टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांच्या पत्त्यावर पडणार का हे सुद्धा येणाऱ्या षटकांमध्ये पाहायला लागेल खरं तर पाहायला गेलं गोलंदाजी मार्कवर असलेला गोलंदाज अरबाज धनसे एक जबरदस्त गोलंदाज या संघाचा एक चांगला गोलंदाज पाहायला मिळाला तर प्रत्येक मैदानामध्ये आपली उपयुक्त सादर करतो पण तो सीएससी हाल संघ काय जबरदस्त बॅटिंग करतोय शहानवाज आणि अब्रारची जोडी मैदानामध्ये पहिलाच बॉल पहिल्या बॉलला केलंय हुक धावा केल्या तब्बल 6 बुक ठोकलाय बिग हिट माइटी षटकार बाज यांनी शहानवाज यांनी पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॉल 3 चौकार ठोकले आणि अखिल दुसऱ्या त्याचबरोबर आसिफ भाई करजेकर यांच्याकडून पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज लगेच जाहीर सुद्धा झालाय तदनंतर अरबाज आता जर का 3 बॉल 3 षटकार ठोकले त्यांना हे बक्षीस असणार अरबाजच्या विरुद्ध जबरदस्त अब्रारने ठोकलेला षटकार पुढील बॉल गुडलँड स्पॉटला बॉल पडल्यानंतर समोरून बॉल पाहिलं तर बॅटची कट घेतली आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला पहिले विकेट मैदानाच्या बाहेर पहिला धक्का लागतोय अर्थात अब्रार बॅक टू द डगआउट
बाहेर गेले अर्थात पाहायला गेलं तर खेळाडू बाद होतात, अब्रार बाद झालेत. चला 38च्या बाहेर खेळाडू यायच्या आधीच पहिले तर आपला जो येणारा नवीन बॅटर तो मैदानात रवाना करायचे. हाल टीमचे एएससी हाल टीमचे पाहिलं तर या स्पर्धेच्या आयोजकांचे नियम अगदी कडक आहेत. या नियमांचा फटका पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये बसला, 4 ओव्हरची मॅच खेळवावी लागली. परंतु दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर नियंत्रणामध्ये खेळ केला तर नक्कीच ती मॅच पूर्णपणे होईल, कोणालाही पेनल्टी भेटणार नाही. परंतु टायमावर वेळेवर आणि वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे. 20 मिनिटांमध्ये पहिले तर 4 षटकं संपवायची, त्यानंतर 5व्या षटकामध्ये नक्कीच जर का 20 मिनिटाच्या वरती अवधी गेला तर 2 धावांची पेनल्टी पाहिलं तर असणारी अर्थातच बॉलिंग करणाऱ्या टीमला. प्रवीणजी दुगाडे सर आमच्या सोबत आजच्या दिवसामध्ये असणार. प्रवीणजी दुगाडे सर आपला मोस्ट वेलकम. खरं तर आपली ही स्पर्धा जी आपण पाहतो एएससी हाल आयोजित ही स्पर्धा आपण पाहिली, जबरदस्त स्पर्धा आणि पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर केला चेस आणि त्याचबरोबर आल्या पाहुली हानिफ मैदानाच्या बाहेर येतात. लगातारची येते दुसरी विकेट. डीजे बाई तेलंगे आले, त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. लगातार 3 बॉल 3 विकेट साठी नक्कीच 1000 रुपयाचे कॅश प्राइज नक्कीच लावले गेले. कासिम भाई बडेकर नक्कीच यांच्याकडून 3 बॉल 3 विकेट साठी नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावले गेले ते कासिम भाई यांच्याकडून. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा करूया सहर्ष स्वागत. जॉन्टी भाई आले, जॉन्टी भाईंचं आपण या स्पर्धेमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. सोबत पाहिलं तर पालाक कुर्तेवार साहेब सुद्धा आहेत, त्यांचंही आपण स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. परंतु विकेट हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली अर्थातच. जिथे धावांचा वेग जोरात होता, सदीसपर्यंत धावा पोहोचल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आले अर्थात अरबाज पहिल्या बॉलवर षटकार आला होता. नंतरच्या 2 बॉलवर 2 विकेट. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक होणार का? स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक घडण्याचं नक्कीच काम इथे अरबाज करणार का? नंतरचा बॉल अगदी वेगवान बॉल होता आणि बॉलवर कोणतेही उत्तर नाहीये. डॉट बॉल जातोय. डॉट बॉलची सांगता मैदानामध्ये करताना गोलंदाज अरबाज. जबरदस्त बॉलिंग होतीये. या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ज्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो, ज्या एएससी हाल्स या संघाच्या पहिले तर आयोजन केलेला मुरहम मुर्तजा राऊत व मुरहम मुर्तजा खारकर स्मृती चषकामध्ये खेळतोय. इथे नक्की चांगला खेळ करावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा बॉल जबरदस्त टाकलाय. पहिल्या बॉल मध्ये पाहिलं तर आपण षटकार आला, परंतु त्यानंतरच्या पाहिलं तर जवळपास 4 बॉल मध्ये कोणतीही धाव नाहीये, म्हणून ते या बॉलरला पाहिलं तर टीमचा की फॅक्टर म्हटलं गेलंय. अजून एक बॉल, तोही बॉल पाहिलं तर डॉट आलाय का? जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवर आलेला षटकार असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये सुद्धा धावांचा वेग वाढेल, परंतु अरबाज धनसे टीम सांगड्या संघाचा ट्रम्प कार्ड आणि ट्रम्प कार्ड या गोलंदाजाने या ओव्हरमध्ये फक्त खर्च केल्यात 6 धावा. जबरदस्त गोलंदाजी. अशरफ भाई यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच करूयात. या स्पर्धेमध्ये नक्की सदिच्छा भेट देणारे सन्माननीय जॉन्टी भाई तेलंगे यांचा शुभ सन्मान नक्कीच करूयात. खरं तर या स्पर्धेवर प्रेम आणि क्रिकेटवर सन्माननीय मुनाफ भाई पटेल यांच्या शुभ हस्ते आपण करूयात. जॉन्टे भाईंचा नक्कीच पहिला या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान. मायेची उबदार शाळ पाहिलं तर या हाल गावाकडून, या पाहिलं तर एएससी हाल क्रिकेट संघाकडून नक्कीच त्यांचा आपण सन्मान करूयात. मायेची उबदार शाळ. त्यानंतर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये प्रेमाचं प्रतीक, या एएससी हाल संघाचं प्रेमाचं प्रतीक अर्थात पुष्पगुच्छ देऊन नक्कीच जॉन्टेबाईंचा सन्मान करूयात. सोबत असलेले पालाकुर्तीवार साहेबांचा सुद्धा आपण नक्कीच सन्मान करूयात. हनीफ राऊत यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते पालाकुर्तीवार साहेबांचा सन्मान करायचा आहे. चौथी वर बॉलिंग ट्रॅकवर हसन आहेत. पालाकुर्तीवार साहेबांचा सन्मान करायचा आहे. खरं तर मैत्री पोटी नक्कीच इथपर्यंत पोहोचलेत. सांगडे संघाचे अगदी पाहिलं तर अनुभवी खेळाडू, पण अनुभव पणाला लावावा लागेल. जिथे बागील ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर धावा खर्च गेल्या होत्या 6, फक्त 6 धावा. त्याचबरोबर शेवटचे 5 बॉल डॉट टाकले होते गोलंदाजाने. परंतु या स्पर्धेमध्ये खेळायचं, जिंकायचं तर आपल्याला आज समोर सीएससी हाल संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल. शहानवाज संघाचा पाहिलं तर ट्रम्प कार्ड सीएससी हाल संघाच्या मैदानामध्ये अजून पण आहेत. अजूनही त्यांची बॅटिंग चांगल्या प्रकारे करतायत.
मुर्तुजा खरबे साहेबांचं नक्कीच आपण या स्पर्धेमध्ये नक्कीच शुभागमन पाहतोय. खरं तर लजीज या हॉटेलचे मालक आणि जबरदस्त टेस्ट त्यांच्या नक्कीच हॉटेलच्या माध्यमातून नक्कीच सर्व पाहिलं तर खवय्यांना पाहायला मिळते. नक्कीच मुर्तुजा साहेबांचं या स्पर्धेमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. शहानवाज नेहमी सांगण्या संघाच्या विरुद्ध, परंतु सगळ्या संघांविरुद्ध पाहिलं तर शहानवाज ताबडतोब बॅटिंग करतात. आताही पाहिला तर ब्लॉक होलचा बॉल होता, चांगला बॉल म्हणावा लागेल. मिड विकेटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तैनात, पकडला जाईल बॉल. फैकी सुद्धा तेवढी दमदार कलेक्शन, अगदी लाजबाब. परंतु केल्या जातील कंप्लीट 2 धावा. पंचांनी लगेच पाहिलं तर रनआउट साठी रेफर केलं गेलंय. सर सॉफ्ट सिग्नल काय आपला? नॉट आउट. जरूर सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आणि सॉफ्ट सिग्नल पाहिलं तर ज्या प्रकारे पंच देतील, जर का तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय जर आला तर नक्की तिथे सॉफ्ट सिग्नल ग्राह्य धरला जाईल, याची सुद्धा नोंद घ्यायची. सन्माननीय पाहुणे हाजी इस्माईल वंडे यांना साहेबांना विनंती असेल, साहेब या आपण व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेमध्ये नक्कीच सहर्ष स्वागत असेल. नॉट आउट असेल आणि त्याचबरोबर तिसरं षटक जर पाहायला गेलं तर संपलं. चौथं षटक चालू आहे, चौथ्या षटकामध्ये मॅच चालू आहे. उशीर करू नका, आपल्याकडे कमी अवधी बाकी आहे. जर का आपण वेळेच्या वरती गेलात तर नक्कीच आपल्याला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. हाजी इस्माईल वंडे साहेबांचं या स्पर्धेमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. अगदी आपलं शुभ आगमन होतं आणि शुभ आगमन झाल्यानंतर स्क्वेअर लॅगच्या ठिकाणी खेळाडूने नक्कीच फटका खेचलाय. बॉल जाईल सीमा पार. शहानवाज यांच्या बॅटमधून पाहुण्याचं स्वागत करताना आलाय माइटी हिट षटकार. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. नक्कीच आपल्या सोबत पाहिलं तर व्यासपीठावर अतिथी मान्यवर कासिमभाई बेडेकर आहेत, मुनाबजी पटेल आहेत आणि जी राऊत आहेत, आसिफजी करजीकर आणि त्याचबरोबर हाजी इस्माईल वंडे साहेब सुद्धा आहेत, जॉन्टीबाई सुद्धा आहेत. प्रत्येक जण इथं मैदानामध्ये मॅच पाहतोय. मुर्तजा खरबे साहेब सुद्धा आहेत, त्यांचं आपण नक्कीच या स्पर्धेमध्ये करूया आपण सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल आला आणि या व्हाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये होते 1 ने वाढ. 47 धावा झाले होते. लगेच पाहिलं तर रेफर गेल्या तिसऱ्या पंचांसाठी बॉलिंग टीम कडून. पंच तुमचा सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल आहे ना? व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. व्हाईट बॉल नाहीये, दिलाय. फॉर्च्यून इव्हेंटच्या या वॉर रूम मधून नक्कीच पाहिला जाईल बॉल कशा प्रकारे डिलिव्हर झालाय. बॉल योग्य रीतीने आहे का की वाईड आहे पाहिला जाईल. हसन यांच्या विरुद्ध पाहिलं तर आक्रमण मागील बॉलवर झालाय. जर का बॉल योग्य असेल तर नक्कीच गोलंदाजाला चांगल्या प्रकारे यश मिळेल. परंतु जर का बॉल पाहिलं तर अवांतर असेल नक्कीच पाहायला मिळेल की एक्स्ट्रा रूपामध्ये धावसंख्या ऍड केली जाईल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 47. मोठ्या धावसंख्येच्या ठिकाणी नक्कीच पोहोचताना आपण पाहतो तर संघ अर्थात सीएससी आल संघ व्हाईट बॉल आहे. डिसिजन रिमेन्स असणार. अर्थात पहिल्यांदा बॉलिंग संघाचा हा रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय. प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉल आणि व्हाईटच्या मध्ये धावफलकामध्ये 1 ने वाढ होते. 48 धावसंख्या झाली आहे. चला फास्ट घ्यायचा गेम, उशीर करू नका अर्थातच विनंती असणार.
अगदी खोलात टाकलेला बॉल डॉट बॉलची सांगता होती. या चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मागील बॉलवर षटकार नंतर वाईट नंतर आलेला डॉट बॉल. 48 वर धावा संख्या स्थिरावते. 5 ओव्हरची मॅच या खोपोली विभागामधील पहिली स्पर्धा पाहायला मिळते जी 5 ओव्हरची खेळवली जाते. अजून एक बॉल जबरदस्त पाहायला मिळतो. अर्थातच बॉलर हसन यांच्या माध्यमातून आपल्या टीमचे सर्वात अनुभवी खेळाडू आणि टाकतात पाहिलं तर या षटकामधील मागील लगातारचे 2 बॉल डॉट. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेळानंतर पाहिलं तर 48 धावा संख्या. 20 मिनिटांमध्ये पाहायला गेलं तर या 4 षटक संपलेत आणि येणारा आता जे 5वं षटक तेही आपल्याला लवकरात लवकर संपवायचंय. धावांची पेनल्टी बॉलची पेनल्टी नक्कीच या मैदानामध्ये या स्पर्धेच्या आयोजकांकडून नक्की दिली जाते. त्यांना माहिती आहे वेळेचं बंधन, कारण जिथे जिथे हाल संघ खेळतो त्यांना माहिती आहे तिथे तिथे पाहिलं तर अशा प्रकारचे नियम आणि बंधनकारक असतात. जर एखादा संघ चांगल्या प्रकारे खेळतोय तर त्याच्यासाठी पाहिलं तर नियमाची काटेकोरपणे पालन सुद्धा करणं गरजेचं असणार आहे. 5वं षटक शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अरबाज ज्याने पहिल्या बॉलवर षटकार खाल्ला होता. नंतरचे 5 बॉल त्यांनी योग्य रीतीने टाकला होते आणि 48 धावा झाल्यात. किती धावा केल्या जातील या स्पर्धेमध्ये आपल्याला आव्हान नक्कीच निर्माण करायचंय. आव्हान जिवंत ठेवायचंय. तर किती धावा केल्या जातील यासाठी जिथं पाहिलं तर या शेवटच्या षटकामध्ये बॅटिंग करणार बॅटिंग मार्कवर आता बॅटर एजाज. पहिला फटका पॉइंटच्या डोक्यावरून जातोय. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. मिळतोय शेवटच्या ओव्हर मधला पहिल्या बॉलवर जबरदस्त चौकार. आतिक मुकरी साहेबांकडून विकेट हॅट्रिकसाठी पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज जरूर आला. परंतु मैदानामध्ये जर पाहायला मिळतं तर बॅटिंग करणारा संघ अगदी जबरदस्त बॅटिंग करतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर हा चौकार आणि चौकारानंतर एक सिंगल. 53 धावा संख्या झाली आहे. शेवटचा ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चालू असलेली मॅच जबरदस्त बॅटिंग सीएससी हाल संघ आहे. त्यांच्या विरुद्ध खेळताना सांगडे संघ ज्या प्रकारे धावा करायचे तिथे तर धावा येतात. आता यानंतर बॉल बराच बाहेर आहे. तर आमच्या या हलगावचे जेवढे पाहिले तर गावचे क्रिकेट वेडे आमचे सर्व अतिथी मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावर आपल्या सरचे स्वागत असेल. हलगावातील सर्व अतिथी मान्यवरांना विनंती असेल, सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत आहे. अगदी पाहिलं तर डोळ्याच्या समोरून पाहिलं तर ही एक धाव चोरून घेतली आहे. अंधारा रात्रीमध्ये केलेली ही एक धावांची चोरी. अगदी पहिले तर 1+1 अशा 2 धावा इथं मिळतील. धावा संख्या वाढतीये. पोहोचले 56 पर्यंत. 56 पर्यंत पोहोचलाय धावा संख्या. चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली आहे. ते शहानवाज सलामीला आलेत. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. आतापर्यंत 2 षटकार आणि त्याचबरोबर 3-4 चौकार मारलेत. चांगली बॅटिंग टीमची धावा संख्या जर पाहायला मिळाली तर बॅटिंग करणारा सीएससी हाल संघ आतापर्यंत 56. अब तक 56. अजून किती करणार, अजून किती धावा करणार यामध्ये लक्ष लागणार ते सर्व संघाचा. जबरदस्त फटका. बॉल उंच उंच रात्रीच्या अंधारामध्ये बॉल शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. गेला सीमा पार. आलाय A1 मायटी षटकार. मिड इनिंग नंतर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अर्थात पुरार संघ त्यांच्या विरुद्ध गुंडगे संघ, सॉरी विनर वर्सेस विनरची मॅच असणार आहे. अल्ताफ जलगावकर सरांच्या हस्ते पाहिलं तर अहिवा कॅश साठी पूर्ण रात्रभर पाहायला गेलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जो खेळाडू पाहिलं तर जो प्रेक्षक अहिवा कॅच पकडेल त्याच्यासाठी पाहिलं तर 200 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सन्मान नक्कीच त्या प्रेक्षकाचा केला जाईल. या स्पर्धेमध्ये आलेल्या प्रेक्षकाचा सन्मान अल्ताफ सरांच्या शुभ हस्ते नक्कीच 200 रुपयाचं कॅश प्राइज देऊन केला जाईल. व प्रेक्षकांनाही सुवर्ण संधी असणार. ही मॅच पाहायला आलोय आपण, घरी जाताना काहीतरी आपल्या हातून घेऊन जाणार म्हणून नक्की पाहिलं तर ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं एकदम मनमोहक असं रंजक आपण रूप पाहतोय. खरं तर पाहायला गेलं तर स्पर्धा 4 दिवसाची आणि पहिल्या दिवसामध्ये प्रेक्षकांची गर्दी त्याचबरोबर आमच्या आयोजकांनी लावलेलं बक्षीस सुद्धा पाहायला मिळतंय.
न्यू बाटर मैदानामध्ये अलॉंग दी कार्पेट फटका मारलाय. आरिफ बाटर मैदानामध्ये आले, एक धाव कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. या प्रकारे फिल्डिंग केली तर नक्की त्याचा फायदा मिळवेल. अर्धी पाहायला गेलं तर तो बॅटिंग करणारा CSC आल संघ मोठ्या बादचा मोठा संघ. आणि आता पाहिलं तर मैदानामध्ये एकीचं रूपांतर दुहेरीचं रूपांतर पाहिलं तर तिहेरी मध्ये सुद्धा केलं गेलंय. 3 धावा झाल्या होत्या कंप्लीट चौथ्याच्या रूपामध्ये. इथं रनआउटच्या रूपामध्ये खेळाडू बाद होईल. अगदी शेवटच्या बॉलमध्ये या 3 धावांची केलेली चोरी आणि धावफलकाची स्थिती. पासष्ट धावा झाल्यात. येणाऱ्या 30 बॉलमध्ये करायच्या जिंकण्यासाठी 66 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, परंतु मॅच पाहिले तर 5 ओव्हरचे असणार आहे. 4 ओव्हर आपल्या अगदी 20 मिनिटात संपला पाहिजे. 20 मिनिटात 4 ओव्हर संपला नाही तर आपल्याला पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी असणार आहे 5व्या षटकासाठी. याची नोंद असावी पाहिजे तर CSC आल संघाला सुद्धा. आणि त्याचनुसार पाहिलं तर आपला गेम खेळायचा आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या मुख्य अतिथी मंचावर उपस्थित आपल्याला सर्व सन्माननीय पाहुणे, अर्थात त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सरांना विनंती असेल, पहिला सन्मान आपण या मुख्य अतिथी मंचावर करणार आहोत. पाहिलं तर हाजी इस्माईल वंडे साहेबांचा सन्मान करणार आहोत. कासिमजी बडेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच हाजी इस्माईल वंडे साहेबांचा सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांची उपस्थिती आपल्याला लाभले. त्यांच्या नक्कीच या उपस्थितीचा नक्कीच मान राखून नक्की त्यांचा इथे या स्पर्धेमध्ये आपण करायचा आहे सन्मान. कासिमभाई बडेकर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय मुख्य अतिथी मंचावर. तदनंतर आपण पुढील सन्मान करणार अर्थातच हडीपजी राऊत साहेबांचा. तो सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मुनीर पटेल यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्माननीय हनीफजी राऊत साहेबांचा करायचा आहे. अगदी वेळात वेळ देऊन या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचा इथं सन्मान नक्कीच केला जाईल. एक जबरदस्त असा बक्षीस लावलं गेलंय कासिमजी बेडेकर साहेबांकडून. 2 चौकारांसाठी आणि 2 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असतं. मोस्ट वेलकम. तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. अशफाक दुदुके साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. अशफाक सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. पुढील सन्मान मुर्तुजा खरबे साहेबांचा करायचा आहे. लजीज टेस्ट असलेले नक्कीच आमच्या लजीज हॉटेलचे मालक सन्मान्य मुर्तुजा खरबे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. जेव्हा जेव्हा आपण पाहिलं कोणता खवय्या नक्कीच या हॉटेलमध्ये गेला तर कोणत्या प्रकारे निराश होऊन येत नाही, ते आमच्या लजीज झायकाचे नक्कीच होणार खरबे साहेबांचा सन्मान. तदनंतर पुढील सन्मान होणार आहे अर्थातच आरिफ भाई कर्जीकर साहेबांचा. आसिफ भाई कर्जीकर साहेबांचा सन्मान होईल. आसिफ भाई यांना विनंती आपल्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आपण. चला फील्ड सेटअप करून घ्यायची आहे. विनंती असणार आहे CSC आल संघाला आपला फील्ड सेटअप करून घ्यायचे. त्यानंतर आपण या मुख्य अतिथी मंचावर उपस्थित असलेल्या सन्माननीय मुनाफ दादा पटेल यांचा सन्मान करायचा आहे. मुनाफ दादा पटेल यांचा या मुख्य अतिथी मंचावर सन्मान केला जाईल. त्यांचा या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अशरफ भाई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मुनाभाई पटेल यांचा सन्मान करायचा आहे. आलेले तमाम प्रेक्षक आणि त्याचबरोबर खेळाडू वर्गांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि हालगावचे जेवढे अतिथी मान्यवर आहेत त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून असणार आहे. हालगावचे आमचे सर्व अतिथी मान्यवर यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठाकडे यायचं, आपलं सहर्ष स्वागत असणार या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 बॉल 2 चौकारांसाठी कासिमभाई बडेकर यांच्याकडून 500 रुपये. 2 बॉल 2 षटकारांसाठी पाहिलं तर कासिमभाई बडेकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आसिफजी कर्जेकर साहेबांकडून पाहिलं तर विकेट हॅट्रिक साठी पाहिलं तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे. चला फास्ट घ्यायचंय, उशीर करू नका विनंती असणार आहे. फिल्डिंग सेटअप करणारा संघ आपल्याला 20 मिनिटांसाठी 4 षटक टाकायचे.
4 षटकामध्ये जर का आपण 20 मिनिटाच्या वरती अवधी घेतला तर नक्कीच 5व्या षटकामध्ये आपल्याला 2 धावांची पेनल्टी आणि या स्कोर वाचवताना आपल्याला 2 धावांची पेनल्टी अगदी आपल्या महागात पडू शकते. याची नोंद घ्यायची. जसा सामना चालू होईल तसा पहिला टायमर लावला जाईल. सन्माननीय हफीजी सईद साहेबांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपल्या सहर्ष स्वागत. हफीजी सईद साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. तदनंतर शहजाद करजीकर साहेबांना विनंती असेल की आपण सुद्धा या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. हफीज करजीकर साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्मान्य इक्बालजी बेडेकर साहेबांना सुद्धा विनंती असेल सर या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल. मॅचला होते सुरुवात. अगदी पाहिले तर धावा चेस करायचे 66. पहिला बॉल खेळताना बॅटर अरबाज आणि मुर्तजा असेल. पहिल्या बॉलवर बॉलरच्या विरुद्ध फिरोजच्या विरुद्ध केलेलं आक्रमण 1 धाव्यासाठी धावांचा स्त्री गणेशा इथे होतोय. धावांचं नक्कीच ते जे टार्गेट आपल्या समोर सेट केलंय त्याचा पाठलाग करताना पहिली धाव तर धावफलकावर आली आहे. 66चं टार्गेट सेट केलंय. अतिकजी मुकरे यांच्याकडून 3 बॉल 3 षटकांसाठी 500चं कॅश प्राइज आलंय. 66चं टार्गेट सेट करायचं. बॅटिंगसाठी सलामी जोडी मुर्तजा आणि अरबाज. वेगवान बॉल फिरोजचा बॉल अगदी पाहिलं तर समजलंच नाहीये बॅटरला. बॉल विसावेल तो बॉल तो विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. जिथे 66 धावा आपल्याला वाचवायचे आहेत. या मैदानामध्ये आपण कित्येक मॅचेस खेळतोय, कित्येक वेळा आपण प्रॅक्टिस केली आहे. तोच पाहिलं तर सीएससी आल संघ चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आहे. 65 केल्या. 66चं टार्गेट सेट केलंय आणि आता मैदानामध्ये आपल्याला गोलंदाजी आली आहे. पहिल्या बॉलवर जर आपण पाहायला गेलं तर आला सिंगल. त्यानंतरच्या बॉलवर आला डॉट बॉल. यानंतर बॉल फुल टॉस बॉल टॉस स्क्वेअर लेगच्या ठिकाणी अगदी पाहिलं तर कलात्मक फटका खेळण्याचा केला प्रयत्न. बॉल गेला सीमा पार. मिळालाय चौकार. हॅलो सन्माननीय तौशिफजी दुदुगे साहेबांना विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय इक्बालजी बेडेकर साहेब सुद्धा आलेत. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो सहर्ष स्वागत. नक्कीच अल्ताफ भाई यांच्या शुभ हस्ते आपण बेडेकर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. अरबाजसाठी सोहेल अख्तर यांच्याकडून पाहिलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल अर्थातच अरबाजसाठी. फिरोजचा यानंतरचा बॉल पाहिला तर पुन्हा एकदा चांगल्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. फिल्डर धावतायत. अखेरीस एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तोही झाला इथे पूर्ण. या 2 धावा कंप्लीट झाल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. 66 करायचे. समोर असलेला संघ पाहिला तर सांगडा संघ सहजरित्या सोपा संघ हा पाहिला तर सामना कधी सोडतच नाहीये. आणि या टीम मध्ये पाहिलं तर अरबाज सारखा मुर्तजा सारखा एक जबरदस्त बॅटर प्रत्येक वेळी त्यांना आपण पाहिले चौकार षटकारांची आतिषबाजी करताना. आणि आजही पाहिलं त्यांच्या बॅटमधून मोठ्या धावा केल्या जातील. 66 करायचे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर फिरोज आतापर्यंत 7 धावा. चांगल्या दर्जाची स्पर्धा पाहायला मिळते. अमन स्पोर्ट्स क्लब हॉल या आयोजित केलेली स्पर्धा हेलो हमारे मेहमान अजीम करजीकर यहाँ पर आ चुके हैं. उनका तहे दिल से हम इस्तकबाल करना चाहेंगे. अजीम करजीकर आपका तहे दिल से इस्तकबाल. मरहूम मुर्तज़ा राउत और मरहूम मुर्तज़ा खारकर इनके नाम से इस ऑर्गेनाइज एससी हॉल की ट्रॉफी में आप सभी का स्वागत. कोने
अजीम कर्जीकर साहब यहाँ पर आ चुके हैं, उनका हम तहे दिल से इस्तकबाल करना चाहेंगे। मैच की तरफ हम चलेंगे जहाँ पर 66 रनों का उद्देश्य रखा जा चुका है। अगला मैच होगा विनर वर्सेस विनर। इस वक्त चेसिंग हो रही है सांगड़े की तरफ से। रहीम मेरे साथी स्कोरर, इनके हेयर स्टाइल काफ़ी मुझे अच्छी लगी। मुझे लगा मैं शाहरुख खान के बचपन का फोटो देख रहा हूँ। आसिम कर्जीकर, इनका तहे दिल से मैं इस्तकबाल करना चाहूँगा। अल्ताफ सर से मैं गुजारिश करना चाहूँगा कि उनके शुभ हाथों उनका इस प्रतियोगिता में सम्मान किया जाए। चलिए अब तेजी से खेलिए, तेजी से खेलिए, समय हर किसी के लिए नहीं रुकता, समय के साथ चलिए। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, आउटसाइड ऑफ स्टंप बहुत ज्यादा बाहर थी। रन बने हैं इस वक्त 8 रन। तो आजिम कर्जीकर साहब, इनका सम्मान किया जा रहा है। अल्ताफ सर इनके शुभ हाथों, दोनों ही नामचीन हस्ती है। एक क्रिकेट में डोनेशन देने में माहिर, तो एक क्रिकेटर्स को तैयार करने में माहिर। अल्ताफ सर के तालीम में मुनीर मुजीब जैसे क्रिकेटर तैयार हुए हैं। लेकिन यह जबरदस्त शॉट, 66 रनों का पीछा हम कर सकते हैं, यह इरादा बताने वाला यह सिक्सर आया बल्लेबाज अरबाज के बल्ले से, जो अपनी टीम के जीत के अरमान को पूरा करेंगे। ठोक दीजिए। अल्ताफ सर, इनकी तरफ से 200 है आइवा कैच के लिए। तो दर्शकों से मेरा अनुरोध है, आइवा कैच पकड़े और लेने को आए। निश्चित रूप से यह व्हाइट बॉल आ चुका है। गर्मी बहुत बढ़ चुकी है, लेकिन इस गर्मी में आपको अगर ठंडा ठंडा कूल कूल होना है तो फालूदा, उमेर फालूदा, इसका स्वाद आप जरूर लीजिए। क्वालिटी क्वांटिटी दोनों ही लाजवाब। हाँ, आतिफ मुगरेन की तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 500 का इनाम आ चुका है अरबाज के लिए। लेकिन यह बाउंड्री आई है, 66 का पीछा हम कर सकते हैं, यह दर्शाने वाला एक और स्कोरिंग शॉट। टीम का टोटल आ चुका है 19 रन। तो मैं हमारे मेहमान हाफिज सईद साहब से गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। मरूम मुर्तजा राउत और मरूम मुर्तजा खारकर, इनके यादों को उजाला देने वाला ये प्रतियोगिता ऑर्गेनाइज की जा चुकी है अमन स्पोर्ट्स क्लब हाल की तरफ से। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, 1 रन यहाँ पे जरूर मिलेगा। क्या मिलेगा दूसरा, लेकिन 1 ही रन, और इस 1 रन से बढ़ता हुआ टोटल 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। तमाम दर्शक इस मुकाबले को देख रहे हैं, तमाम दर्शक इस मुकाबले की चाहत में है कि कौन सी टीम जीतेगी, सीएससी हाड़ या फिर सांगड़े। सन्माननीय शफीक जी बेड़ेकर यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर या। सरफराज धनसे इनकी तरफ से अरबाज के लिए लगातार 3 सिक्सर के लिए 2000 का इनाम। देखिए ये जो हमारे 12th मैन है वो अंपायरिंग की एग्जाम पास हो चुके हैं। लेकिन ये क्या हो रहा है, आर पार की लड़ाई हो रही है, स्ट्रोक पे स्ट्रोक आ रहे हैं। एक और चौवा दिल को ठेस पहुंचाने वाला सीएससी हाड़ के। टोटल अजीम कर्जीकर साहब, इनका सम्मान किया जा चुका है, वो यहाँ पर तशरीफ लेकर आ चुके हैं। उनका फिर से एक बार हम स्वागत करेंगे हमारे कॉम्बॉक्स की तरफ से भी। एक दिलदार शख्सियत ज़रूर मैं उनको कहना चाहूँगा। लेकिन ये डॉट गेंद आ चुकी है और डॉट गेंद की वजह से रुका हुआ टोटल वहीं पर। ये डॉट गेंद खेली बल्लेबाज मुर्तुजा ने। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 24 लॉस ऑफ 0। 66 रनों का उद्देश्य है। अगला मैच होगा विनर वर्सेस विनर। यहां से जीतने वाली टीम खेलेगी राधा कृष्ण सावरड़ी के खिलाफ। लेकिन ये प्ले डाउन हुए, पहले
गेंद बल्ले पे लगी, फिर जाके स्टंप पे टकराई, सीधा बैक टू द डग आउट, ठोक दीजिए। शुक्रगुजार हूँ। हमेशा इन लोगों ने, पिछले कई सालों से मैं हाल में आ रहा हूं, लेकिन इन्होंने अपना प्यार कम नहीं किया। दिन ब दिन इनका प्यार बढ़ता ही जा रहा है। हाँ चलिए, मंडप डेकोरेटर्स बैनर्स देखिए, सामने मैं स्टैंड देख रहा हूँ। अल्ताफ जलगावकर सर के नाम से स्टैंड को बनाया जा चुका है, यकीन मानिए। अरे भाई, अल्ताफ सर को पता है, हाल जब टीम गिर रही थी तो उन्होंने ही सहारा दिया था, तो उनके बैनर को मंडप डेकोरेटर्स जरूर सहारा देगा, ऐसा नहीं है। साबिल मुकरी इनकी तरफ से लगातार 3 छक्कों के लिए। 2000 किसके लिए? मोहसिन के लिए। तो 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। तेजी से इस मैच की तरफ हम चलेंगे। 4 ओवर 20 मिनट के अंदर आपको खत्म करने हैं। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बने हैं इस वक्त 24। 18 गेंदें और कितने चाहिए? 42। अंसार कर्जीकर इनकी तरफ से भी 500 का इनाम है। अगर अरबाज 2 छक्के लगाते हैं लगातार तो, लेकिन 1 रन यहां पर आ चुका है। 42 रनों की जरूरत है। 18 गेंदों पर सिंगल आया है। 17 गेंदें, अब 41 रनों की जरूरत। अंसार कर्जीकर आपका भी यहाँ पर जरूर मैं स्वागत करना चाहूंगा। अंसार जी आइए, आप आए, बाहर आए। मरूम मुर्तजा राउत और मरूम मुर्तजा खारकर इनकी यादों में संजोया गया ये प्रतियोगिता। अमन स्पोर्ट्स क्लब हाल की तरफ से आपका तहे दिल से इस्तकबाल। अल्ताफ सोंडे इनकी तरफ से 3 छक्कों के लिए। किसके लिए? मोहसिन के लिए 2000 का इनाम। ध्यान में रखिए आप, क्योंकि 4000 लगे हैं इस बल्लेबाज के ऊपर, मुझे आंकड़ा पता है। सांगड़ेस, अच्छी गेंद और ये शायद विकेट मिल सकता था। विकेट मिला है रनआउट के तौर पर। 4000 का घाटा हुआ बल्लेबाज को। आउट होने वाले खिलाड़ी मोहसिन, ठोक दीजिए तांडेल। होगा इन बल्लेबाजों को क्रीज पर, जिस तरह राहुल द्रविड़ टेस्ट क्रिकेट में डटे रहते थे, वीवीएस लक्ष्मण डटे रहते थे, लेकिन यहां पर डटना भी है और वीरेंद्र सहवाग भी बनना है, तब जाके रन बनेंगे। आर पार की लड़ाई खेलनी होगी। वैभव सूर्यवंशी आज का आईपीएल का सुपरस्टार हम देख रहे हैं, कल का भारत का भविष्य, उसी तरह यहां पर कुछ खेलना होगा। बिल्कुल, कल रात हमें मुनीर पटेल के लंबे लंबे छक्के देखने पड़ेंगे। जब उन्हें बाइक मिली थी आरपीएल में तो मुझे ज्यादा सुकून मिला था, अल्ताफ सर को ज्यादा सुकून मिला था, क्योंकि हाल उस वक्त काफी पीछे चल रही थी टीम और ऐसे में उन्हें मौका दिया गया। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, औसदाट की अपील, लेकिन ये रन बॉल बढ़ते जा रहे हैं। हाल के सपोर्टर्स यहां पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे। जगह बनाओ, छोटे छोटे बच्चे, मेहमानों के लिए जगह बनाओ। जब आप बड़े बनेंगे तब आप भी हमारे मेहमान होंगे, फिलहाल मेहमानों के लिए जगह बनाइए। टोटल 24 गेंद हवा में थी। 25 थी ना? जरा रहीम ध्यान दो, ध्यान दो, एक एक रन कीमती है।
सोने का भाव जिस तरह दिन ब दिन बढ़ता जा रहा है उसी तरह इस मुकाबले में 66 रनों का पीछा करना है। एक एक रन का भाव बढ़ेगा, एक एक रन का भाव बढ़ेगा, क्योंकि छक्कों के लिए ढेर सारे इनाम आ चुके हैं सांगड़े के बल्लेबाजों के लिए। लेकिन ये मुकाबला मुश्किल है उनके लिए, मुश्किल जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट। कल पूरा ये स्टेडियम चारों तरफा भरा हुआ नजर आएगा, क्योंकि मुनीर पटेल के छक्के चौवे देखने के लिए उनके सपोर्टर्स पूरे खोपोली विभाग से यहां पर आएंगे। रहीम भी दिखेंगे हमें, बी टीम भी खेल रही है क्या? डैनी भी नजर आएंगे। पिछले 4 सालों से डैनी रिटायरमेंट ले रहे हैं, वो दिन कब आएगा इसका इंतजार मुझे भी है। टीम का टोटल स्टॉट गेंद के कारण रुका हुआ वहीं पे 26। अब 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, 12 गेंदें बची है, 40 रनों की जरूरत। बिल्कुल मेरी तरफ से किट दूंगा मैं जब डैनी रिटायरमेंट होंगे, क्योंकि हमेशा मैं कहता हूं कि आग पानी और डैनी से मत खेलना, क्योंकि आग जलाती है, पानी डुबोता है और डैनी तड़पाता है गेंदबाजों को। लेकिन वो तड़पाने के दिन अब नहीं रहे, ऐसा लग रहा है मुझे। तो लोग कहने से पहले कि आप थम जाओ, अपने आप थम जाना जरूरी। तो हमारे मेहमान अमजद पटेल साहब से मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो इस मंच पर आए। मैं उनका तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा। मरहूम मुर्तज़ा राउत और मरहूम मुर्तज़ा खारकर, इनके यादों में संजोया गया ये ऐसी हाल की एक जबरदस्त प्रतियोगिता, टेनिस बॉल की एक जबरदस्त प्रतियोगिता, जहां पर 40 रनों की जरूरत है, गेंदें बची है 12। क्या अनहोनी को होनी करेंगे सांगड़े के बल्लेबाज जो स्ट्राइकर एंड पर हैं? मुख्तियार, क्या इन रनों से मुक्ति दिलाएंगे मुख्तियार? अरबाज है क्या? लॉन्स। तो हमारे मेहमान इब्राहिम मुल्ला साहब से भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लेके आए। छोटे बच्चों से मैं सुपर ट्रेडर्स इब्राहिम मुल्ला, सुपर ट्रेडर्स के ओनर, मैं छोटे बच्चों से विनती करना चाहूंगा कि मेहमानों के लिए वो चेयर खाली करे। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, और यह बड़ी मछली जाल में आ चुकी है, और सीएससी हाल के फील्डर्स, उनके सपोर्टर्स, उनके चेहरे पर बड़ी 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 मुस्कान ठोक दीजिए। उसे हैट्रिक पे 1000, मुझे लगा 3000, 1000 है, 1000 ठीक है। एक विकेट तो आ चुका है। लजीज जायका के ओनर यहां पर बैठे हुए, उनका भी हम स्वागत करेंगे। मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। मुस्लिम भाई बेकरी वाला शेरफाटा का वो सामाजिक कार्यकर्ता, कई एक्सीडेंटल केसेस को उन्होंने अस्पताल लेकर गए हैं, कई जरूरतमंदों की उन्होंने मदद की है। कुछ लोगों के पास टिकट के लिए पैसे नहीं होते, खुद के जेब से उन्हें अपने घर में पहुंचाया है। वो हमारे मुस्लिम भाई बेकरी वाला सामाजिक कार्यकर्ता शेरफाटा, इनकी तरफ से इस प्रतियोगिता को शुभकामनाएं आ चुकी है। लेग बाई का इशारा यहां पे आता हुआ, और इस लेग बाई के तहत टीम का टोटल 27 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। अल्ताफ जड़गावकर, इनकी तरफ से 200 रुपए का इनाम है आईवा कैच के लिए। मैंने आते ही जिक्र किया था 1,20,000 सैलरी है हर मंथ की, तो उसमें से 200 खत्म हुए तो क्या हुआ? अरे क्या हो रहा है यहाँ पे? डॉट 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 गेंदे जा रही है, इस तरह से ये रन नहीं पूरे होंगे। आजिम करजीकर साहब कह रहे हैं भाई मारो, लड़ो और जीतो, वरना कुछ नहीं होगा, वरना कुछ नहीं होगा। इसी तरह डॉट गेंदे खेलते रहेंगे तो आप हीरो नहीं विलन बनोगे, विलन। और विलन नहीं बनना है और हीरो बन के दिखाना है तो लंबे लंबे सिक्सर मारने होंगे। हाँ देखिए, लंबा सिक्सर मारने की कोशिश में एक आसान सा कैच, और इसी के साथ ही आउट।
और में हारी थी, फिर री एंट्री के बाद चैंपियन बनी थी। आज भी मुझे याद है, याद है मुझे। पूरा क्राउड खाली हुआ था उस वक्त, 4,000 से भी ज्यादा लोग आए थे उस मैच को देखने के लिए। शफीक बेड़ेकर साहब, इनसे भी मैं गुजारिश करना चाहूंगा कि वो मंच पर तशरीफ लाए, उनका हम इस्तकबाल करना चाहेंगे तहे दिल से। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन काफी दूर जा रहे हैं। 40 रन बनाने थे 12 गेंदों में, लेकिन इस वक्त स्कोर कार्ड ये बता रहे हैं कि रन बने हैं 66 का पीछा करते हुए 27 ही बने हैं। 39 रनों की जरूरत। ये बॉलर देखिए, ये तो मटका बॉलर था बल्लेबाजों के लिए। काश अरबाज क्रीज पे होते, ऐसा सोच रहे होंगे सांगड़े के बल्लेबाज और उनका खेमा कप्तान भी सोच रहे होंगे। लेकिन क्या गेंदबाजी हुई है सीएससी हाल की, तारीफ काबिल। विनर वर्सेस विनर मैच है। अगला मैच यहां से जीतने वाली टीम सीधा खेलेगी राधा कृष्ण सावरोली। और वो मैच कितने ओवर का होगा मुनीर? 4 ओवर का। मैच की तरफ हम चलेंगे। आजिम करजीकर और हमारे एक और मेहमान बेड़ेकर साहब, जिन्होंने हमारे लिए जो इनाम दिया उसके लिए मैं उनका शुक्रगुजार हूं। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर आखिरी 6 गेंदें बची और 39 रनों की जरूरत। 39 रनों की जरूरत है, आखिरी 6 गेंदें। अल्ताफ सर से मैंने कहा भाई 66 रन बहुत ज्यादा होते, तो उन्होंने कहा सांगड़े के पास ये है, सांगड़े के पास वो है, ऐसा है वैसा है। अरे ऐसा है वैसा है तो ये 6 में 39, ये सिचुएशन क्यों आई? क्रिकेट में है ना, क्रिकेट में किसी को कम नहीं आंकना है। सीएससी हाल क्या परफॉर्मेंस किया इन्होंने, जबरदस्त। पहले बल्लेबाजी, बाद में गेंदबाजी। ये छक्का आया, देर आए दुरुस्त आए, लेकिन काफी देर हो चुकी है। ठोक दीजिए। 33 रनों की जरूरत, बची हुई 5 गेंदों पर। राधा कृष्ण सावरोली के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूंगा कि यहाँ आपको आके रहना है। 32 रनों की जरूरत है, बची हुई 4 गेंदों में 8 रन प्रति गेंद बनाना होगा। 32 रनों की जरूरत है। आकाश हमारे साथी कमेंटेटर, काफी कमेंट्री सुर्खियों में उनके खालापुर में। तुषार धुमाल, आकाश देशमुख, हैरी पिंगड़े, ये 3-4 कमेंटेटर ऐसे हैं इस विभाग में जो काफी अच्छा कर रहे हैं। व्हाइट बॉल का इशारा, 4 गेंदें, अब 31 रनों की जरूरत। ये विकेट मिलता हुआ इस मैच में कुछ नहीं बचा, इस मैच में कुछ नहीं बचा। मेहमान भी हमारे नाराज, मैं कमेंटेटर मैं भी नाराज। बोलने के लिए अल्फाज नहीं है इस मैच में, एक तरफा मैच। अभी कह सकते हैं अगर टारगेट सुन रहा है तो, कि ये मैच कौन सी टीम जीतने वाली है। हाँ देखिए आजिम करजीकर साहब, इनकी तरफ से अभी जो बल्लेबाज आए हैं, अरे दामाद है क्या? हाँ देखिए ससुराल की तरफ से इनाम आ चुका है, हर सिक्सर के लिए 500। आरिफ सर के लिए ये इनाम आ चुका है अजीम करजीकर साहब इनकी तरफ से। क्या आरिफ वो इनाम हासिल करेंगे? क्या क्षमता है इनमें? ये जमीन से सटीक उन्होंने ये स्ट्रोक खेला है, आराम से सिंगल को पूरा किया, लेकिन अब काफी देर हो चुकी है। सिंगल से कुछ तो होने वाला नहीं है। हाल में देखिए टेनिस बॉल क्रिकेट की क्रेज है ढेर सारा, और जब हाल का मैच होता है ना तो कई घरों में ताले लगाए जाते हैं, इस ग्राउंड की तरफ लोग आते हैं। मुफीद परकार, मुजीब खरवे की गेंदबाजी, मुनीर पटेल की बल्लेबाजी, अल्ताफ जड़गावकर का तेज दिमाग, उनके दिमाग से निकले हुए पैंतरे देखने के लिए कई घरों में ताले लगाए जाते हैं। एक तरफा मैच है, ये जीत रही है सीएससी हाल। मैं राधा कृष्ण सावरोली के कप्तान से गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए तैयार रहना है। विनर वर्सेस विनर अगला मैच।
एक ही गेंद रही है और इस मैच को जीता CSC हाल ने और इस मैच के प्लेयर ऑफ द मैच बनेंगे शाहनवाज। तो आजिम भाई